हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे इंग्लिश. तर जे स्टुडंट्स मराठी मीडियमचे आहेत त्यांचा हा सब्जेक्ट आहे. इन दॅट 1.4 पोएम नेम इज क्लॅप युअर हँड्स. ओके, क्लॅप युअर हँड्स म्हणजे दोन्ही हाताची टाळी वाजवा. तर स्टुडंट्स, ही पोएम आणि याचं मीनिंग आज आपण बघणार आहोत. तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत, जे पोएम्स आहेत, त्याचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट टू द 1.4 क्लॅप युअर हँड्स. तो आपल्याला पेज नंबर 4 वरती 1.4 क्लॅप युअर हँड्स ही पोएम दिली आहे. याच्यामध्ये टोटल 2 ॲक्टिव्हिटीज आहेत. ए, लेट अस डू. ओके, म्हणजे आपल्याला आता ते करायचं आहे. चला, स्टँड अप म्हणजे उभे राहणे. सिट डाऊन मीन्स खाली बसणे. टर्न लेफ्ट म्हणजे डावीकडे वळणे. टर्न राईट म्हणजे उजवीकडे वळणे. हँड्स अप म्हणजे हात वरती करा. अँड स्टँड स्ट्रेट. स्टँड स्ट्रेट म्हणजे सावधान या पोझिशनमध्ये उभा राहायचं आहे. म्हणजे हात पाय दोन्ही स्ट्रेट करून स्टँडिंग पोझिशनमध्ये उभा राहायचं आहे, त्याला स्टँड स्ट्रेट असं म्हणतात. ओके, सो ह्या ॲक्टिव्हिटी तर आपण केला. बी ॲक्टिव्हिटी आहे लिसन, सिंग अँड ॲक्ट. ओके, तर ही जी पोएम आहे यातले आपण स्टेप बाय स्टेप सगळे मिनिंग याचे समजून घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. क्लॅप your hands, clap your hands, listen to the music and clap your hands. म्हणजेच दोन्ही हाताची टाळ्या वाजवा. गाणी ऐकत ऐकत तुम्ही दोन्ही हाताचे टाळ्या वाजवा. clap your hands, clap your hands, listen to the music, clap your hands. Okay, next, stamp your feet. Stamp your feet. Listen to the music and stamp your feet. Stamp your feet म्हणजे तुमचा जो पाय आहे हा खाली जमिनीवर आपटणे किंवा आदळणे, त्याला स्टॅम्प युअर फीट असं म्हणतात. राईट. तर गाणे ऐकत ऐकत तुम्ही तुमचे पाय जमिनीवरती आपटा. म्हणजे थोडक्यात अशा एका पायावर अशी उडी मारायची. देन नेक्स्ट, टर्न अराउंड. टर्न अराउंड. लिसन टू द म्युझिक अँड टर्न अराउंड. म्हणजेच गोल गोल फिरायचं आहे. गाणी ऐकत ऐकत तुम्हाला गोल फिरायचं आहे. देन नेक्स्ट आहे जम्प अप हाय. जम्प अप हाय. लिसन टू द म्युझिक अँड जम्प अप हाय. तर जम्प अप हाय म्हणजे वरती उंच उडी मारणे. तर गाणी ऐकत ऐकत तुम्हाला वरती उंच उडी मारायची आहे. ओके, सो हे झालं, आपण ही पोएम अगदी व्यवस्थित बघितली. देन नेक्स्ट याच्या पुढचा अगेन तेच दिलेलं आहे. क्लॅप युअर हँड्स. क्लॅप युअर हँड्स. लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स. ओके, नाव या ठिकाणी आपल्याला आणखीन एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे. सो त्याच्या आधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. इथे त्यांनी काय दिलेलं आहे, फॉर टीचर्ससाठी इन्स्ट्रक्शन अशा आहेत की आता इथे हे जे तुम्हाला दिलं आहे क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स, याच्या जागी काय रिप्लेस करायचं आहे, टच द ग्राउंड. टच द ग्राउंड. त्यानंतर स्टॅम्प युअर फीट. तर इथे हे दोन ज्या आहेत स्टॅम्प युअर फीट, त्याच्याऐवजी पॉइंट टू द बोर्ड. पॉइंट टू द बोर्ड. असेच आपल्याला तर नेक्स्ट इथे दिलेलं आहे टर्न अराउंड. टर्न अराउंडच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो, हँड्स अप. हँड्स अप. देन इथे दिलेलं आहे जम्प अप हाय. जम्प अप हाय. तर त्याऐवजी आपल्याला तिथे काय पुट करायचं आहे, सिट डाऊन. सिट डाऊन. ओके, सो चला आता हे जे रिप्लेस केलेलं आहे हे आपण रिप्लेस करून पुन्हा एकदा ही पोएम व्यवस्थित म्हणूया. सो त्यांनी सांगितलेलं आहे क्लॅप युअर हँड्सच्या ऐवजी काय रिप्लेस करा, टच द ग्राउंड. टच द ग्राउंड. टच द ग्राउंड. लिसन टू द म्युझिक अँड टच द ग्राउंड.
नेक्स्ट point to the board, point to the board, listen to the music and point to the board. आता नेक्स्ट टर्न अराउंडच्या ऐवजी आपण करूयात हँड्स अप, लिसन टू द म्युझिक अँड हँड्स अप. नेक्स्ट जम्प अप हायच्या ऐवजी आपण सिट डाऊन घेऊयात. सिट डाऊन, लिसन टू द म्युझिक अँड सिट डाऊन. नेक्स्ट क्लॅप युअर हँड्स ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे टच द ग्राउंड, लिसन टू द म्युझिक अँड टच द ग्राउंड. तर स्टुडंट ह्याच बरोबर आपली 1.4 क्लॅप युअर हँड्स ही जी पोएम होती ही कंप्लीट झालेली आहे. आपण अगदी सगळ्या जे वर्ड्स आहेत त्याचे सगळे व्यवस्थित मिनिंग समजावून घेतलेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.